तर आलो भावानो. तर आपली गाडी भरलेली नांदेड साईडला आणि गाडी भरायची होती आपल्याला सकाळीच. मग काय सकाळी गाडी भरायला गेलो, कारखान्यात गाडी बिडी भरून घेतली आणि निघायचं होतं आपल्याला संध्याकाळी निघताना आपण काय जोडीला घेणार होतो आपले मित्रच सलमान आणि देवांग. मागच्या पण ट्रिपला हेच होती. एक कॉल केला, दोघं पण आले. आता म्हणलं चला, आता आपल्याला काही गाडी चालवायचं टेन्शन नाही. पुढं आल्यानंतर विट्यात आपल्याला भेटला गाणा. गाणा म्हणजे कोण? आप्पाचा खास जोडीदार. त्याच्याबरोबर गाठभेट घेतली आणि आलो पुढं नागज हायवेला. नागज हायवेवरनं सरळ सोलापूरकडे जायला लागलो. सोलापूरच्या बायपासला हे बघा, ह्या पवन चक्कीवाल्यांनी काही आठवडा आणलाय. सगळ्या रस्त्यात आडवी तिडवी होते ती, सगळा रस्ता जाम करते ती. अहो भलं मोठं एवढं मोठं पात आहे बघा, नाही केवढं लांबडं पात आहे. सगळा ट्रॉफिक जाम केला होता यांनी. काय विषय नाही. मग काय त्यांना पास करून आपल्याला परदेशी जायचं होतं. सोलापूर आपल्याला बायपास परदेशी पास करून तुळजापूरकडे जायचं होतं. जाता जाता हे बघा, आता ह्यांना तर काय बोलायचं आहे, ह्यांना बोलून बोलून थकली सगळी. पण हे काय आपलं काम जे काय नवीन पिकअपमध्ये भरायचं हे काय सोडणार नाही. थोडंसं पुढं आलो तोपर्यंत आपल्याला ह्यो भाव गावला. ह्यो पण चाललेला बाई हैदराबादला, दमानं जा. त्याला पण चालती गाठभेट घेतली. आता म्हटलं चला आपण तुळजापूरकडे जाऊ. मग काय तुळजापूरच्या चौकातनं आपल्याला मारायचं होता राईट. हे बघा भावानं तुळजापूरचा चौक. तुळजापूर सोडून पुढे आलो डायरेक्ट. मग काय पार्टीच्या दारात पोचलो. लावली गाडीबिडी खाली कराय, गाडीबिडी खाली करून घेतली. तोपर्यंत आपल्याला भेटायला देगलूर वरून, एवढ्या लांब वरून आपल्याला भेटायला एक जण आपलं खास जोडीदार आला. मग काय त्याच्याबरोबर गाडीबिडी घेतली, चहा पाणी केला आणि लागलो रस्त्याला लागलो. मग काय पुढे आल्यानंतर आपल्याला परत अजून एका भावाची गाठ घ्यायची होती. भावाचा कॉल येत होता. गावला भाऊ रस्त्यातच. मग काय दोघांची पण घेतली गाठ भेट. व्हिडिओ काढायचा होता भावानं व्हिडिओ काढला. आणि पुढं बघा, ही काय एकमेकांनी गाड्या धडकाधडकी केल्या. ती लय मोठं नुकसान झालेलं. जरा व्यवस्थित गाड्या चालवत जावं भावांनो. मग काय पुढे आल्यानंतर आपल्याला औषधाचं पुढे आल्यानंतर आपल्याला खायची होती बासुंदी खाऊन आपल्याला जायचं होतं सोलापुरात गाडी भरायची होती. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.